काय सध्या फलटण शहरामध्ये गारवा वाढलाय का नाही वाटत? गारवा वाढलाय, राजकारणाचा तापलाय. बर. काय वाटतं मग राजकारणातलं? राजकारणात काय सध्या तर अनिकेत राजेंचंच जरा चर्चा जास्त वाटते. सुशिक्षित आहेत त्यामुळं त्यांची चर्चा जास्त वाटते. शहराच्या एक नागरिक म्हणून शहरामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत? सगळ्यात महत्वाचं आता रस्त्याची समस्या सगळ्यात मोठी, तीच महत्वाची समस्या सोडवणं गरजेचं आहे आणि ते काम अनिकेत राजे चांगल्या दृष्टीने करतील हे आम्हाला खात्री आहे. 8 नंबर मध्ये फिरोज अत्तर आहे, नानुशाची मुलगी नवरा देशपांडे आपले शमशेर दादा ते निवडून येणारच. निवडून येणार. हो 100%. म्हणजे फलटण नगर परिषदेमध्ये सत्ता परिवर्तन सगळी होणार आपली दादांच्या. कारण काय? कारण काय कामच नाहीत ना, 30-35 वर्ष यांच्याकडे होत त्यांनी काही कामच केलं नाही. त्याच्यामुळे माणसं व्यापारी लोक सुद्धा ही झालेत, कंटाळ्यात म्हणजे त्यांना. त्याच्यामुळे ती आता दादांची सत्ता येणार. दादाची सत्ता येणार. व्यवसाय चालेल, चांगलं चालू आहे. बरं आहे म्हणायचं. बरं. थंडी थंडी तर आहेच की. राजकारणात थंडी जाणवते का उष्णता जाणवते? राजकारणात आता लय तापले सगळे. बर. काय कसं वाटतं तुम्हाला आपल्याला वातावरण? सांगता येत नाही कोणाचं काय होईल. बर. तरी पण शहराचा विकास झालाय वाटतंय का? शहराचा विकास आता कसं आहे, झालाय बी म्हणू शकत नाही, नाही झालाय बी म्हणू शकत नाही. काय तुम्हाला काय जाणवतं? काय बरं आहे म्हणायचं आपलं, असं काय म्हणायचं. थंडी वाढली का? थंडी वाढली? थंडी आता हवा सुटलेली आहे गार, बर. थोडंसं हवामानात फरक पडलेला आहे. व्यवसायात थंडी आहे का थंडीत व्यवसाय आहे? व्यवसाय मध्ये चांगली आहे, बर. शरीरात थंडी जरा वाढ झाली आहे. बर. शहरातले राजकीय थंडी आहे का गरमागरम आहे? गरमागरम. बर. काय सध्या काय वाटतंय चित्र शहराचं? अतिथतीची निवडणूक आहे, बर. पाहायला मिळेल आता. बर. तुम्हाला काय वाटतं? सांगता येणार नाही, तुम्हाला काय वाटतंय काय होईल? बघू आता जनतेचा कौल कुणाकडे असेल ते. तुमच्या मनाचा कौल कसा आहे? तसं काय आपण दिलं इकडं काय तिकडं काय, शेवटी येणारा नगराध्यक्ष कळेलच. शमशेर सिंह का अनिकेत राजे? अनिकेत राजे. अनिकेत राजे. जैसे थे का परिवर्तन? म्हणजे जैसे ते अनिकेत राजेंचे पार्ट जड. फलटण मध्ये सगळ्या गावात खड्डेच खड्डे. बारामती काय वाटती आणि फलटण काय वाटतंय? दुसरी गोष्ट, यशवंतराव चव्हाणांनी फलटण धुतलं, कराडला नेलं. शरद पवारांनी फलटण धुतलं, बारामतीला नेलं. फलटण हे मोकळच. फलटण म्हणजे नावाला फलटण आहे. फलटणला काना नाही, मात्रा नाही, होकार नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. मोकळं फलटण आणि मलटण दोन्ही गावांना काहीच नाही, विकासच नाही फलटणचा. त्यामुळे आमच्या फलटणचा विकास पण झाला पाहिजे. आम्हाला बाकी काही वाटत नाही. आणि या गोरगरिबां सगळे असतील, त्यांचं सगळ्यांचं चांगलं पाहिजे, त्यांचे धंदे चांगले चालले पाहिजे, बस माझी एवढीच इच्छा. फलटणचा विकास कोण करला असं मला वाटतंय? आता ते आम्ही सांगूच शकत नाही. जे करतील त्यावर आम्ही अवलंबून आहे. सध्या राजकीय वातावरण शहरामध्ये कसं आहे? राजकीय वातावरण रणजित दादांनी करावं. फलटणची बारामती करावी, बाकी आमचं म्हणणं काय नाही. तुम्हाला कोणत्या समस्या जाणवत आहेत? काय समजा धंद्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. दोन नाईक निंबाळकर एकमेकाविरुद्ध या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. हा? दोन नाईक निंबाळकर एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवित आहेत. तर ते काय निंबाळकर लढत चालू आहे, पण ते काय ते म्हणजे त्याच्यात आता जरा शमशेरचं जरा वजन ज्यादा आहे. शमशेर दादा, अजून रणजित दादा यांचं जरा वजन ज्यादा दिसतंय, म्हणजे बाजारपेठेत समजा गावातनं.
असं म्हणजे एकंदरीत ते चित्र दिसतं. त्यांना 35 वर्ष दिले. जरा त्यांच्याकडून बघू आपण काय होतंय. धंद्याची परिस्थिती अवघड आहे. म्हणजे धंदा नेमलेलं झालेलं आहे. धंदा काही एवढा राहिला नाही आता रिक्षा. आणि शहरामध्ये कोणत्या समस्या आहेत? काय म्हणता? तुम्ही ज्या भागात राहताय किंवा व्यवसाय का त्यामध्ये कोणत्या समस्या अडचणी कुठल्या वाटतात तुम्हाला? अडचणी काय रोड नाहीत. सारखी कामं निघतात रिक्षाची. रस्ते खराब आहेत. रस्ते खराब आहेत. अजून कोणत्या समस्या जाणवत समस्या लय भरपूर आहेत. तरी पण रस्ते नाहीत. रुग्णालयात जर गेले तरी सुविधा नाहीत. म्हणजे लय समस्या आहेत, भरपूर आहेत. काय काय झालं काय? लागतील समशेर दादात लागतील. हो. फलटणकर नागरिक म्हणून फलटणला सगळ्यांना सुखसुविधा मिळाव्यात असं फलटण असावं. कोणत्या सुख सुविधा तुम्हाला अपेक्षित तेच आहेत? की पाण्याच्या, रस्त्याच्या, लाईटीच्या, आणखी काय असतील त्या सगळ्या सुविधा मिळाव्यात. आतापर्यंत मिळतात का नाहीत मिळत? काय मिळतात, काय मिळत नाहीत. कोणत्या मिळत नाहीत? तेच की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे फलटणमध्ये जास्त. काय पाण्याचा प्रॉब्लेम होतो, कधी पाणी येतं कधी नाही येत. तर ते सगळं व्यवस्थित झालं तर काय फलटण डेव्हलप व्हायला पाहिजे चांगल्यापैकी. काय फलटणच्या राजकारणाची गरमागरमी? पलटणच्या राजकारणात आता प्रचाराचा जोर दोन्ही साईडने धरला गेलेला आहे. दोन्हींच्या प्रचार सभा चालू आहेत. पण जास्त करून बीजेपीच्या सीट जास्त लागतील त्यावेळी. शक्य शमशेरसिंह का अनिकेत राजे? शमशेरदादा नाईक निंबाळकर हे यावेळेस नगराध्यक्ष होतील. सगळ्या मतदारांचा त्यांना कौल आहे.